नमस्कार मित्रांनो, माझ्या ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत. तर आज खूप स्पेशल दिवस आहे, तो म्हणजे राष्ट्रीय दिन, जो की आहे रिपब्लिक डे, ज्यालाच आपण प्रजासत्ताक दिनसुद्धा म्हणतो. तर माझ्याकडून तुम्हा सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. कारण आजच्याच दिवशी आपली राज्यघटना अंमलात आली होती आणि त्याबद्दल खरंच आपण खूप ऋणी आहोत आणि आपल्याला अशी राज्यघटना लाभली. तर खरं तर मित्रांनो, आजचा दिवस माझा तर नॉर्मलच होता. कारण मी सकाळी उठले, घर पूर्ण आवरलं, पहिले हॉल आवरून घेतला, त्यानंतर मग बेडरूममध्ये बेडशीट टाकून घेतलं, सर्व पसारा वगैरे जो होता मग कपडे धुवायला टाकून ठेवले. त्यानंतर मग सगळं व्यवस्थित लावून आणि पुढच्या कामाची सुरुवात केली. तर त्याआधी म्हटलं चला हॉलला थोडं झाडं मारून घेऊ, कारण मी सोफा आवरला तेव्हा खाली फरशीवरती परत धूळ झाली होती. तर मी परत ते स्वच्छ करून घेतलं आणि आम्ही मस्त चहा बनवला. आज सत्यमचे मित्र घरी आले होते, तर मग त्यांच्यासाठी पण मस्त चहा वगैरे बनवला. तर इथे दुपारीच त्यांचं सुरू झालं होतं काम. म्हणजे ते घरी असले का इतकं काम करतात की बस, म्हणजे मस्ती मजा काय काय चालू असतं. आणि त्यात त्यांचं सर्वात फेवरेट टॉपिक म्हणजे ते कंटिन्यू करत असतात ते प्रोग्रामिंग, आणि त्यामध्येच त्यांना खूप म्हणजे इंटरेस्ट आहे आणि ते करतात. तर मग मी त्यांचा लपून व्हिडिओ काढला की त्याचं मस्त मजा चालू होती म्हणून. त्यानंतर मग मी लसूण सोलून घेतला, कारण आज होता मस्त जेवणाचा प्लॅन. त्यामध्ये मग सध्या म्हटलं की आपण आज काहीतरी चांगलं बनवू, सुट्टीचा दिवस आहे, इतर दिवशी तर वेळ भेटत नाही. तर मग आणि मी माझा फेवरेट प्रोग्राम लावला. मला आधीपासून खूप म्हणजे खूप आवडतं शाळेच्या दिवसांपासून. म्हणजे एकदा शाळेमध्ये ध्वजारोहण झालं की घरी येऊन मस्त टी व्ही लावून आणि टी व्हीवरती हे प्रोग्राम्स बघायचे. म्हणजे सर्वांसोबत. माझ्या पप्पांना तर खूप आवडायचं. म्हणजे जसं पप्पांनी एक चॅनल लावून ठेवलं तर पूर्ण संपोपर्यंत काय पप्पा रिमोट हातात काय आमच्या देत नव्हते. तर ती एक सवय. तेव्हा खूप कंटाळा यायचा सारखं, पण आता खूप आठवण येते आणि या छोट्या छोट्या गोष्टी आठवूनच म्हणजे त्यांच्या आठवणीतच म्हणजे काय म्हणतो आपण एक एक दिवस काढतोय वगैरे. तर असं खूप इमोशनल होऊन जाईल. तर मग नंतर मग मी दुसऱ्या कामाकडे लागले. तर मी मस्तपैकी कांदा भाजून घेतला, भाजीची तयारी केली. मटण सत्यमने मला आणून दिलं होतं, ते मस्तपैकी मी मीठ आणि त्याच्यामध्ये थोडं लिंबू पिळून ठेवलं, कारण त्याचा जो उग्र वास असतो तो निघून जातो. त्यानंतर मग मी तव्यावरती कांदा भाजून घेतला. कांदा आज मी जास्त भाजला नाही, मला नॉर्मल म्हटलं पोटाला त्रास होईल, त्यामुळे मग मी जास्त काळ्या मसाल्याची भाजी बनवणार नाही असं. मग मसाला मस्त तयार करून घेतला, त्याच्यामध्ये कांदा, त्यानंतर खोबरं, आलं, लसूण, मटण पण मस्त स्वच्छ धुवून घेतलं आणि कुकरमध्ये तेल टाकलं, तमालपत्र टाकलं. ते गरम झाल्यानंतर मग त्याच्यामध्ये टाकून घेतलं स्वच्छ धुवून घेतलेलं मटण आणि मग ते मस्तपैकी फ्राय करून घेतलं. आणि तोच बरोबर एका म्हणजे मिक्सरच्या भांड्यामध्ये मसाला दळून घेतला. माझं छोटं मिक्सर खराब होऊन गेलं, कारण मी त्याची जी म्हणजे ते तुटून गेलं माझ्याकडून रिंग, त्यामुळे. बाजरीच्या भाकरी पण मस्त रेडी करून घेतल्या. आणि म्हणजे आम्ही जेवायला होतो 4 जणं, तर 4 जणांचा अंदाज लावून मी 5 ते 6 भाकरी केल्या, थोडासा भात टाकला आणि मस्त माझा मेनू तयार झाला. तर हे माझं पूर्ण आजचं जेवण, बाजरीची भाकर, त्यानंतर मटणाची भाजी, सगळं मस्त जेवण झालं. त्यानंतर परत मग आम्ही म्हटलं की दिवसभर बोर होत होतं, मग मी मस्त दारात छोटीशी रांगोळी टाकली. कारण सत्यमची एक सवय की तो बाहेरून जर आला तर तो दाराजवळच चप्पल सगळ्या मांडून ठेवतो. तर त्या कारणामुळे मी दारामध्ये रांगोळी काढली की म्हणजे जेणेकरून तो ती रांगोळी बघून तरी ते चप्पल काढणार नाही. मग मी घरामध्ये आले, तर घर हे माझं अशा प्रकारे आम्ही आवरलं होतं आणि त्यामध्ये सत्यमने खूप हेल्प केली मला. त्याने घर आवरू लागायला खूप म्हणजे खूप हेल्प केली. त्यानंतर मी थोडीशी कॉफी बनवली माझ्यासाठी. कॉफी मी पितच होते तोपर्यंत सत्यमने त्याच्यासाठी फ्रूट्स ऑर्डर केले, कारण त्याने 2 हप्त्यांपासून एकही फ्रूट खाल्लेलं नव्हतं, डॉक्टरच्या ॲडवाईसनुसार. मग नंतर त्याने मस्त मनसोक्त फ्रूट्स ऑर्डर केले खाण्यासाठी. आणि त्यानंतर मग आम्ही थोडंसं बाहेर फिरायला आलो, कारण आज सुट्टीचा दिवस आमचा ॲज युज्युअल घरीच गेला, पण मग थोडासा चक्कर मारून येऊ म्हटलं. मग नंतर मग मॉलला गेल्यानंतर फक्त बघायला गेलो की बघू 26 जानेवारीच्या निमित्ताने मॉलमध्ये काय नवीन आहे. तर काहीच नाही, एकदम नॉर्मल. म्हणजे वाटतच नव्हतं की इथे काय, फक्त जोरजोरात एकच गाणं चालू होतं, जे की बॉर्डर मूवीचं होतं. आणि तेच म्हणजे गाणं 2-3 वेळा तेच गाणं कानावर पडलं आणि आम्ही काहीतरी अर्धा तास थांबलो आणि लगेच घरी आलो.
तुम्ही सुद्धा सांगा तुम्ही दिवसभरात काय केलं आणि कमेंट करून नक्की सांगा. बघत राहा माझे डेली व्लॉग्स. तोपर्यंत बाय बाय. काय करते निशी? कोडिंग 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 करते मी. बापरे, ऍप्लिकेशन बनवते का? हे माझं नवीन कीबोर्ड कसं आहे? मस्त. कमेंट करून हे पण छान आहे ना. तुम्हाला ऑर्डर करायची असेल तर मला DM करा, तर मी तुम्हाला सांगेल की कुठून विकत घ्यायचंय. तू काय करते पण आता? कोडिंग कोडिंग. मग याच्या व्यतिरिक्त काय प्रश्न विचार. कोणता कोड करते? व्हॉट इज कोडिंग? कोडिंग इट्स अ कॉम्बिनेशन ऑफ